देशभरात चर्चेत आलेल्या रोशन कुळे किडनी विक्री प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेले दिल्ली येथील डॉक्टर रवींद्र पाल सिंग यांनी अखेर ब्रह्मपुरी न्यायालयात हजर होत आत्मसमर्पण केले। न्यायालयाने त्याला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून या प्रकरणाच्या तपासाला पुन्हा वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर रवींद्र पाल सिंग हे आपल्या वकिलासह बुधवारी ब्रह्मपुरी न्यायालयात उपस्थित झाले। दीर्घ काळापासून पोलिसांना हवे असलेल्या आरोपीने न्यायालयात शरणागती पत्करल्यानंतर या प्रकरणातील अनेक महत्त्वाच्या बाबींवर प्रकाश पडण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। डॉक्टर रवींद्र पाल सिंग यांच्या आत्मसमर्पणामुळे या प्रकरणातील सूत्रधार, आर्थिक व्यवहार आणि अवयव विक्रीच्या साखळीबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे। त्यामुळे तपास यंत्रणांचे लक्ष आता त्याच्या चौकशीकडे लागले असून या प्रकरणात आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे।